चॅनलच्या कक्षात आदरणीय माजी नगरसेवक मिट्टूबाई या ठिकाणी आलेले आहेत. समाजसेवक असूनही राजकारणाचा ज्यांना अधिक गंध आहे ते आता आपल्याशी बातचीत करणार आहेत. मिट्टूबाई, तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार? नमस्कार. मी काँग्रेस पक्षातून आजपर्यंत निवडणूक लढविलेला आहे. मी अजून विचार केलेला नाही की कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी, कारण की मी सगळे सर्वे करायलो. मी 8, 11 आणि 13मध्ये माझं आहे, तर मी 8लाही उभं राहणार नाही आणि 11लाही उभं राहणार नाही. 13मध्ये माझा विचार आहे, ती मी 1-2 दिवसात ते फायनल करणार आहे. या आपण बरेच वेळेस नगरसेवक राहिले आहेत. या शहराचा विकासीकरण करण्यामध्ये कोणत्या पक्षाचा मोठा वाटा आहे? या शहराला विकास करण्यासाठी, म्हणजे या शहरात वाटोळा करायला कोणत्या पक्षाचा मोठा वाटा राहिलेला आहे? बघा, वाटोळा करण्यासाठी सर्व पक्ष जबाबदार आहे. कारण की आज सत्ताधारी पक्षामध्ये जे लोक आहेत ते काँग्रेसचेच लोक आहेत. BJPमध्ये जर आपण बघितलं तर वरपुडकर साहेब आहे, आदरणीय बोर्डीकर साहेब आहे, हे काँग्रेसमध्ये होते. ह्यानं भरोसे साहेब जे आज शिवसेनेमध्ये आहे तेही काँग्रेसमध्ये होते. शिवाजी भरोसे हे काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले आहे शहनात महिलातून. तर हे सगळे वाटोळा कोण करायला हे त्यांनी स्वतःला विचारावं की आपण वाटोळा शहराच्या कोण केलेला आहे. एक परभणी शहर हे गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे हिंगोली तालुका होता परभणी जिल्ह्यामध्ये, पण आज हिंगोलीचा विकास मोठ्या प्रमाणात आहे, पण परभणीचा विकास होत नाही. जबाबदार कोण? सर्व जनता जबाबदार आहे. कारण की लोक जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह निवडून देतात ते कसे निवडून देतात? आज आपण बघायलो, ऐकायलो की जिंतूरमध्ये काय झाला, पाथरीमध्ये काय झाला, मानवतमध्ये काय झाला, गंगाखेडमध्ये काय झाला. तुम्ही जबाबदार नाहीत का? म्हणजे मी स्वतः जबाबदार आहे. कारण की एक माणूस काय करणार आहे? आज मुस्लिमांची संख्या परभणी शहरामध्ये 1 लाख जवळपास आहे. मी नाही येऊ शकत. नाही येऊ शकत. कारण की बघा, हिंदू मुस्लिम जेव्हा होतो तेव्हा कोणीही हे बघत नाही की उमेदवार कसा आहे. उमेदवारला बघत ते जात आणि धर्मला बघून मतदान होतं. त्याचप्रमाणे वाडामध्ये तसं करण्यात आलेलं आहे. बहुसंख्य मुस्लिम वाडामध्ये मुस्लिमच येतो ना मी कुठं नाही म्हणालो. मुस्लिमच निवडून येतो, पण वेगवेगळ्या पक्षाचे निवडून येतात आणि ते पक्षाचे बांधिलके असतात. काँग्रेसमध्ये निवडून आले तर काँग्रेसचे व्हीप त्याला जारी होतो. राष्ट्रवादीमधून निवडून आले तर राष्ट्रवादीचा व्हीप जारी होतो. त्याचा जो नेता असतो तो जबाबदार असतो. नाही, नेता तर तुमच्या जीवावर मोठा लागतो ना. नेत्याला ज्यावेळेला नगरसेवकांची मेजॉरिटी असते त्यावेळेला तोच देश काम करतो. एक टायमाला मुस्लिम संख्या मोठ्या प्रमाणात होती, बघा, तरी पण त्यावेळेला मुस्लिम लीगनं कोणतेही असं हे काम केलं? अनेक कामं केले. झोपडपट्टीला नियमित करण्याचं काम मुस्लिम लीगच्या काळात झाला. आज आपण कालाबावर, हैदराबादमध्ये जे झोपडपट्टी होती, संजय गांधी नगरमध्ये जे झोपडपट्टी होती, त्याला नियमित करून रस्त्याची करण्याचं काम हे मुस्लिम लीगच्या काळात झालेलं आहे. मग आज का होत नाही? त्याचं काय कारण? बघा, काम करण्याचा ध्यास असला पाहिजे. शेषराव देशमुख साहेबाच्या काळात जे काम झाले त्याला आजही लोक जो आहे हे तारीफ करतात. त्यानंतर सुरेश देशमुखच्या काळात काही काम झाले आणि त्यानंतर प्रताप देशमुखच्या काळात काय काम झाले. अनेक स्कीम आहेत, ते स्कीममध्ये काम नंतर झाले, परंतु श्रेय कोणाला जाणार आहे?
त्या लोकांना जाणार आहे की शहराचा आराखडा तयार करताना हे सगळे विकासाची कामे त्यांनी आणली, काम नंतर झाले. आता जसं आज लोक इतके उडी मारायलेत निवडणूक लढवण्यासाठी, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की ड्रेनेज सिस्टम 550 कोटीची मंजूर झालेली आहे, त्याच्यामध्ये आमचा वाटा किती? लोकांना विकास नाही पाहिजे, आम्हाला काय मिळणार आहे ह्यावर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मुस्लिम कोणत्या पक्षाच्या मागे राहतील? बघा, या वेळेस मुस्लिम काँग्रेस आणि उबाटा आणि राष्ट्रवादी अजित पवार तिघा तरफ राहणार आहे. महापौराचा चेहरा कोण राहील? मुस्लिमांमधून राहील का कोणी? नाही, आता ते सुटलेच नाही. ओबीसी ओपन त्याशिवाय काय आता सांगता येणार आहे? अल्पसंख्याकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी प्रयत्न करतो? बघा, अल्पसंख्याकाचे प्रॉब्लेम नगरपालिकामध्ये काहीच नाही, त्याच्या वार्डाचा विकास पाहिजे. अल्पसंख्याकाचे जे प्रॉब्लेम आहेत ते राज्यात आणि राष्ट्रामध्ये ते ह्याच्या करण्यासाठी ते मुस्लिम जे लोक आहे ते लोक करतात, परंतु वार्डामध्ये जे काम करायचे आहे ते निधीवर अवलंबून असतो. आणि त्याच्यासाठी लोक काय, आता आज गर्दी कुठे आहे? निवडणूकमध्ये लढविण्याची गर्दी कुठे आहे? राष्ट्रवादी अजित पवार आणि BJP. कारण की निवडणूक लढविण्यासाठी ते पैसा देणार आहे अशी चर्चा आहे. काँग्रेसमध्ये कुठे भेटणार आहे? उबाटामध्ये कुठे भेटणार आहे पैसे? आज उमेदवाराची गर्दी जिथे आहे तर ह्याचं काय मतलब हे नाही की हे लोक आणि तिथे आहे. ते उमेदवार यासाठी तिकडे आहे की त्याला काही इथे आपला काही लावून आणि पक्षाच्या काही लावून जास्त प्रमाणात शहरामध्ये पैशाच्या उलाढाल होणार आहे. आपल्या समाजाच्या लोकप्रतिनिधी राज्यसभेवर नेतृत्व करतो, त्या माध्यमातून अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात त्या कितपत यशस्वी झाल्या? हे बघा, अल्पसंख्याकाचे प्रश्न राज्यसभेत मांडलेले आहे लोकांनी, लोकसभेतही मांडलेले आहे. जे बोलतात मुस्लिम समाजाचेच प्रतिनिधी नाही, ते हिंदू समाजाचे प्रतिनिधींनीही मुस्लिम समाजाचे हे जे अल्पसंख्याकाचे जे विषय आहे ते मांडलेले आहे. पण सत्ता जे आहे ते सत्ता काय करण्यासाठी इच्छाच नाही त्यांची. मागील काही वर्षामध्ये जो केंद्रातला आणि राज्यातला सत्ताकारण तुम्ही पाहतायत, हो, एक वेगळा पॅटर्न पाहतो आपण. हो, 2014च्या हो, नंतर नेमकं काय कारण आहे की हा पॅटर्न बदलायला तयार नाही आणि त्याचा परिणाम परभणीच्या महापालिका निवडणुका ज्या आहेत त्यावर कशा पद्धतीने होईल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, परभणीच्या मी आत्ताच आपल्याला सांगितलं की परभणीची जे निवडणूक आहे ते ड्रेनेजचे पैशाला समोर ठेवून होणार आहे. नाही, पैसा हा तर विषय वेगळा राहिला. हा विषय वेगळा राहिला, परंतु 2014च्या नंतर राजकारणामध्ये जे दोन टोक झाले, हो, एकदम कट्टरता आलेली आहे, हो, म्हणजे केंद्रातही आहे आणि राज्यातही आहे. तोच पॅटर्न परभणीमध्ये पण लागू होतं असं वाटत नाही का? आणि नेमकं काय कारण आहे, तर कशा पद्धतीने हे राजकारण कारण त्याच्यामध्ये काय आहे, परभणीमध्ये जातीवाद होणार नाही. उबाट्याकडेही मुस्लिम समाज जाणार आहे, राष्ट्रवादी अजित पवारकडेही जाणार आहे आणि काँग्रेसकडेही जाणार आहे. जे सक्षम उमेदवार आहेत तेच निवडून येणार आहे. मगर माझं म्हणणं असं आहे की अशा लोकांना निवडून लोकांनी निवडून द्यावे की जे शहराच्या विकासासाठी त्याच्यामध्ये काही करण्याची धगस आहे. किती मुस्लिम या निवडणुकीत विजयी होतील? माझा माझे अंदाजाप्रमाणे 25-26 उमेदवार मुस्लिम निवडून येतील.
जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक आताच नुकतीच पार पडली, तुम्ही बघितलं. हो. पाथरी असेल, गंगाखेड असेल, हो. एका मतासाठी 7,000 10,000 ज्या पद्धतीनं पैसा लागतोय, नाही. त्या पद्धतीनं पैसा लागतोय, सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर निवडणूक गेलेली आहे. बघा ते अपन उसको हम क्या बोलेंगे कि हम साबित नहीं कर सकते कि 7,000 दिए 5,000 दिए. हम आज अगर ये बोलते हैं तो ये ईडी ने और गवर्नमेंट ने देखना चाहिए कि कहाँ से पैसा आया, कुठून पैसा आला ते बघितलं पाहिजे ना. आता हे बघा, मला हे सांगा की नगरपालिकेला 9 लाख रुपये खर्च करण्याची मंजुरी शासनाने दिलेली आहे. 9 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये 1 नंबरचे आहे का जे जे निवडणूक लढा पाहिजे. आधी खान नाही जर आपण जे म्हणाले त्याप्रमाणे अगर बघितलं तर एकेकला 50-50 लाख लागणार आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे, मी नाही म्हणायलो. आता जनतेने विचार करायचा आहे की तुम्हाला पैसे घेऊन मतदान करायचं आहे की तुम्हाला विकासासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून आणायचं आहे. हे तुम्हाला पैशाचा पॅटर्न हा आत्ताच पाहतोय आपण. अशामध्ये ते नेत्यांच्या वागणुकीमुळे जनता पैशाकडे वळाली असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही जनतेवर आरोप टाकून हे बघा, मोकळं कसं होणार? पैशाच्या राजकारण आजपासून नाही, ह्याच्या सर्वसामान्य मतदारांपर्यंत जर एका मतासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जातीये, हो. मतदार कशामुळे त्या लेवलला पोहोचला? या अगोदर तर असा प्रकार झाला नाही, परंतु नेत्यांकडून होत असलेला मोठा भ्रष्टाचार, मग ते नगरपालिकेतला नगरसेवक असेल, तिथून असेल ते खासदारपर्यंत असेल, त्यांचा जो भ्रष्टाचार सरळ सरळ डोळ्याने दिसतोय लोकांना, त्यामुळे लोक तिथपर्यंत पोहोचलेत असं वाटत नाही. मग जनतेला दोषी कसं धरणार तुम्ही? नेते मंडळी दोषी नाही. मी कुठे म्हणायलो? मी तो अगोदर म्हणलो की सर्वात दोषी मी आहे. कारण की हे पॅटर्न आणलेला सगळ्यांनी मिळून आणलेला आहे. सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो. ह्याच्या अगोदर कमी ह्याच्यामध्ये होता, आज जास्त झालेला आहे. ज्या पक्षाकडे जास्त पैसा आहे ते जास्त पैसा खर्च करतो. आज उमेदवार भी जे पैसे खर्चायले ते सगळे आशाने खर्चायलेत पैसे की नाही येणाऱ्या वेळात काढणार. कुठून काढणार? आपला निजामकालीन जिल्हा आहे, मराठवाड्याचा मध्यवर्ती भाग आहे, आपले इथे जंक्शन देखील आहे. आपल्या नंतर झालेले हिंगोली असेल, जालना असेल किंवा लातूर असेल, या तिन्ही जिल्ह्यांचा जर विकास बघितला तर इथले जे स्थानिकचे नेते मंडळी आहेत, मग ते कोणतेही असो, कोणत्याही पक्षाचे असो, यांच्याकडे विजन नाही असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, विजन नाही हे बरोबर आहे तुमची गोष्ट. परंतु काय झालेलं आहे की परभणीमध्ये आपण अनेक काळापासून जर बघितलं तो सत्ता ज्याची असते, आमदार खासदार विरोधी असतो. आपण पॅटर्न बघून घ्या आजपर्यंतचा. त्यामुळे परभणीच्या विकास होण्यामध्ये अनेक समस्या आहे. लातूरमध्ये तसं झालेलं नाही. लातूरमध्ये कसं झालं की सत्ता कोणाची असो, खासदार आमदार कोणाच्याही असो, विजन विकासाच्या ठेवलेलं आहे. इकडे विकासाचं विजन नाही, बदल्याची भावना आहे. त्याच्या विरोध काय म्हणायच्या, त्याच्या विरोधात कसं उभं राहायच्या, हे भावना आहे. आणि सगळे काँग्रेसमधून निघून आलेले आहे. एकही बीजेपीच्या, एकही शिवसेनेच्या, एकही राष्ट्रवादीच्या पक्का कॅडर बेस कार्यकर्ता कोणीच नाही. आधी खान नाही तर बाणाचं राजकारण व्हायचं, परंतु आता सेटलमेंटचं राजकारण नवीन सुरू झालेलं आहे. हो, नवीन जे युथ येणार आहे तर त्यांनीही हेच पॅटर्न आपवायचं. ते युथला विचार करायचा की आपल्याला कसे प्रतिनिधी निवडायचे आहे. स्वतः जे नेतृत्व करणारे, हो, तर त्यांनी विचार करून समाजकारण करायचे आहे. कारण की राजकारण म्हणून तुम्ही जर येत असाल तर
मग तसंच होणार आहे जे तुम्ही म्हणायलेत. आणि त्याला राजकारण आणि समाजकारण करण्याच्या दृष्टीने जर त्याच्या यायचे असेल तर त्याला विचार करून यावं लागेल. तर आता कुठेतरी राजकारण नाही तर पैसाकारण झालंय हो असं दिसून येते. हो. मग येणाऱ्या युथला तुम्ही काय सांगणार की तुम्ही ह्या क्षेत्रात येताय ते पैसे कमवायला येत आहे? ते आता जनतेने विचारायचं आहे. जसं यांनी सांगितलं की सर्व भ्रष्ट झालेले आहे, तर मग मतदार काय समजणार तुम्हाला? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सोसायटी तशी आहे म्हणून ते पण तसे? मला बघा, मी सोसायटीला दोषी ठरत नाही, कारण की त्यांनी तुम्हाला अनेक लोक पैसे घेऊन तर मतदान करत नाही. 100% करता का? 20-25% असतील ना. 100% तर पैसे घेणारा लोक नाही ना. कारण की जे चर्चा होते ना ते जास्त होते. आगामी काळात जर बीजेपी सत्तेत यायसाठी तुम्हाला मदत मागितली मुस्लिमांना तर ते बीजेपी सोबत जाणार? बघा, राष्ट्रवादीमध्ये जे मुस्लिम निवडून आले तर त्यांची युती होणार आणि तेव्हा त्यांना जावं लागणार. वक्फ कायद्याचा ज्यावेळेस लोकसभेमध्ये चर्चा चालू होती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्याच्या समर्थनामध्ये मतदान केलं. त्यामुळे एक मुस्लिम समाजाकडून एक राग व्यक्त करण्यात आला होता. त्याचा परिणाम या निवडणुकीवर होईल असं वाटतं? बघा, परिणाम जे होईल ते होणार आहे, परंतु आता आपण नगरपालिकाच्या निवडणुकीसंबंधी माझ्याशी विचारात ते अलग विषय आहे. त्या विषयावर जर आपण आज चर्चा केली तर ते बरोबर होणार नाही. तुमचा जो काळ होता तो काळ आणि ह्या काळामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? लई फरक आहे. मी पहिली निवडणूक 1200 रुपयामध्ये निवडून आलो. 85 मध्ये 1200 रुपये खर्च झाला होता माझा. आज किती वाटते तुम्हाला लागत असतील पैसे? यांनी सांगितलं ना, मी माझ्या तोंडातून कशासाठी सांगू? नाही, एखादा नवीन उमेदवार येतोय आणि त्याला म्हणजे सर्वसामान्यांसाठी निवडणूक राहिलेली नाही का? त्याला पैसे नाही राहिली. माझ्यासारख्यासाठी तर राहिलीच नाही. सर्वसामान्यांनी निवडणूक लढूच नाही. त्याला जर, कारण की एकाच माणूस येऊन काय करणार आहे तिथे? सगळे जर, कारण की बघा, नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याच्या अगोदरची निवडणूक 17 मध्ये जे झाली होती, काय झाला? काँग्रेसला मेजॉरिटी होती का? नव्हती. सपोर्ट कोणी केला? बीजेपीने केला. सर्वात अगोदर कोणी हात उठवला? बीजेपीने उठवला. तर कोणाला दोषी ठरणार आपण? म्हणजे मिली भगत करून खायचं आणि नंतर बघा, निवडणूक झाल्यावर सगळे एक होऊनच करणार आहे, कारण की ठराव झाल्यावर सत्ताधारी पक्षाला जास्त वाटा भेटेल, विरोधी पक्षाला कमी वाटा भेटेल. त्याच्याशिवाय काम करूच शकणार नाही. लोकांनी बघायचं कोणाकडे? त्या चांगल्या लोकांकडे बघायच्या. नाही, सत्तेमध्ये चांगले लोक येत नाहीत ना. येतात, कारण ना सर्व लोकांनी जर हे डिसाईड केलं की आपल्याला चांगल्या लोकांनाच निवडून आणायचं आहे, तर कसे येणार दुसरे लोक? आता शहराच्या बघा, ह्याच्या अगोदर एक आघाडी झाली होती शेषराव साहेबाच्या काळाच्या नंतर. त्यानंतर आघाडी झाली होती, उगवता सूर्य घेतला होता शेषराव साहेबांनी. आले होते लोक निवडून आणि सत्ता स्थापित केली होती. परंतु काही लोकांमुळे शहराच्या वाटोळा करायच्या, ते जनतेने विचार करायचा आहे. त्याच्या आधी जे सत्तेत होते ते पण तिथूनच निवडून आले होते. आता ते परत जे सत्तेमध्ये सत्तेसाठीच गेलेले आहे ना सगळे. समाजासाठी गेलं का कोणी? हिंदुत्वासाठी गेले का ते?
शहराची बकालअवस्था करण्यात काँग्रेसचा फार मोठा हात आहे असा आरोप विरोधी पक्ष आपल्यास करतो. बाबा, विरोधी पक्ष आज कोण आहे? सत्ताधारी पक्ष कोण आहे हे मला सांगा ना. म्हणजे आज तो प्रशासन बाबा, काँग्रेसची सत्ता होती 17 मध्ये. चला, जो वरपुडकरच्या एक हाती सत्ता होती. आज वरपुडकर साहेब कुठे आहे तेही सोडून द्या. चला, काँग्रेसची सत्ता होती आपण मानून घेऊ. परंतु 3 वर्ष झाले निवडणूक झालेली नाही. तर आज तर बीजेपीची सत्ता आहे ना 3 वर्षापासून. आज तुम्हाला कोण म्हणणार होता? कोणता नगरसेवक तुम्हाला पैसे मागायला आला होता? कोण तुम्हाला अडचण आणली होती शहराचे विकास करण्यासाठी? तुम्ही करायचं होतं ना 3 वर्षामध्ये. निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ड्रेनेजची मंजुरी आणतात आणि त्या मंजुरीमध्ये तुम्ही 2022च्या DSR प्रमाणे मंजुरी आता 25 झालेला आहे. फरक किती झालेला आहे? नंतर हे काम होणार आहे का? त्या क्वालिटीच्या त्या पद्धतीचं काम होणार आहे का? कशासाठी घाई केली? कोणी केली? निवडणूकसाठी सत्ताधारी लोकांनी. जनतेला आमिष दाखवलं ना हे. की ड्रेनेज यायली कोणाच्या काळात यायली? निवडून आल्यावर सगळे मिळूनच करणार आहे ना तिथे जे काय करायचे असेल. मिठूभाई, शेवटचा प्रश्न. व बोर्डाच्या जमिनीत सध्या लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे बघा, उम्मीद पोर्टल झालेलं आहे. उम्मीद पोर्टलमध्ये जे रजिस्ट्रेशन झालेले आहे ते सरकारच्या अखत्यारीत आलेले आहे. आता कोणी जे करेल त्याची सरकार जबाबदार आहे, आम्ही नाही. आतापर्यंत आपण नगरसेवक होतात. आतापर्यंत आपण कुठले त्या आपल्या प्रभागामध्ये विकास काम करण्याचा प्रयत्न केला? हे बघा, मी आता तो नाही नगरसेवक याच्या अगोदर बी नव्हतो. मी नगरपालिकामध्ये होतो. नगरपालिकामध्ये असताना मी अनेक कामं केले. हे बघा की मौलाना आझाद म्युन्सिपल लायब्ररीचं जे नाव आहे ते नाव ठेवण्यामध्ये माझाच तुम्ही ठराव बघून घ्या. आमच्या काळात असा हिंदू मुस्लिम कधीच केलेला नाही. त्यावेळेस बघा की स्टेडियम प्रियदर्शनी स्टेडियम इंदिरा गांधी नाव ठेवण्याची ठराव आला. त्याच्यासाठी हे तिकडे हे झाला आपण हेगडेवार चौक. आम्ही म्हणलं बाबा फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर आहे तुम्ही, ह्याच्या नावाने लायब्ररीचं नाव ठेवा. बरोबर. प्रताप देशमुख साहेबच्या काळात त्यांनी भाजी मार्केटचं नाव त्यांच्या आजोबाच्या नावाने ठेवला. आम्ही म्हणला रहमान साहेब घरासमोर रहमान खान साहेबचं नाव चौकचं नाव ठेवा. आम्ही कधी हिंदू मुस्लिम कधी करून काम केलेलं नाही. आणि आमच्या विकासाचं काम म्हणजे तर आम्ही विकासामध्ये कधीही विरोध केलेला नाही. आणि विकासाच्या कामामध्ये चाहे शेषराव देशमुख साहेबांनी केलं असो, आबासाहेब देशमुखनी केलं असो, सुरेश देशमुखनी केलं असो आणि प्रताप देशमुखनी केलेलं असो, आम्ही कधीच विरोध केलेला नाही. आणि त्यांनी चांगले कामही केलेलं आहे. असं नाही की सगळेच वाटोळा लावलेला. वाटोळा लावण्यामध्ये सगळ्याचा हात असतो, कोणी एका पक्षाचा हात नसतो त्याच्यामध्ये. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. आपण मला विचार मांडण्याची संधी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला की मी आपल्याला हे संधी देऊ शकतो. तर सर्वांचे धन्यवाद. आणि जनतेला माझी विनंती आहे की आपण चांगल्या उमेदवाराला निवडा, हीच माझी आपल्यापेक्षा अपेक्षा आहे.